पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वळत पुढच्या बातमीकडे। ट्रम्प यांच्या 50% टॅरिफचा फटका कापसाला बसणार आहे। अशातच 31 डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क हटवलंय। यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। अमेरिकेने भारताच्या कापडावर 50% शुल्क लागू केल्याने निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार आहे। तर केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क काढून टाकल्याने विक्रमी आयात होऊन देशामध्ये कापसाचा साठा वाढणार आहे। केंद्र सरकारचा निर्णय काय आहे? 30 सप्टेंबर पर्यंत कापसावरील 11% आयात शुल्क माफ केलं। वस्त्रोद्योगाला स्वस्त कच्चा माल उपलब्ध करून देणं आणि निर्यात क्षेत्राला चालना देणं हा या निर्णयाचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हा निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं बोललं जात आहे। शेतकरी आणि कापूस निर्यातदारांनाही आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत। कापसावरील आयात शुल्क 0% करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे। भारतामध्ये कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे 120 लाख हेक्टर इतका आहे। भारतामध्ये जगातील एकूण कापूस क्षेत्राच्या 36% इतका कापूस पिकतो। क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे। भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस पिकतो। आयात शुल्क 0 केल्यावर देशांतर्गत कापसाचे भाव 1100 रुपयांनी कोसळलेत। सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका करण्यात येते। सरकारनं टाकलेलं हे पाऊल आत्मघातकी आहे। अमेरिकेच्या दबावाला बळी पडून जर सरकार कापसावरचा आयात कर 0 करत असेल तर मग लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी जे सांगितलेलं होतं की मी माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, मग वाऱ्यावर सोडलं तर काय केलं? अजून किती वाटोळं करणार आहात शेतकऱ्यांचं तुम्ही? ट्रम्प सरकारने इशारा दिल्यानंतर आमचं सरकार त्यांच्या समोर गुडघं टेकतं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। विक्रमी आयात होऊन देशामध्ये कापसाचा साठा वाढणार आहे। त्यामुळे यंदा खरीप हंगामात कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे। यंदा आतापर्यंत उच्चांकी 39 लाख गाठी कापसाची आयात झाली आहे। सरकारने वस्त्रोद्योगाला शुल्कमुक्त आयातीची परवानगी दिल्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेला हमीभाव मिळणार नाहीये। राज्यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन कापूस बाजारात येईल तेव्हा कापसाचे दर पडलेले असतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात लाल किल्ल्यावरनं की मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आणि कापसावरचा 11% जो काही आयात करतो तोही आम्ही 0 करून टाकला। मागच्या वर्षी 15 लाख गाठी कापसाची आयात झाली। यावर्षी 39 लाख गाठींची कापसाची आयात टेरिफ असतानाच झालेली आहे। मग टेरिफ कशाला हटवला? आयात तर वाढतच होती। मला असं वाटतं की हा आयात कर रद्द करण्यापाठीमागचा जो राजकीय डाव आहे तो हा आहे की ट्रम्प साहेबांना खुश करण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे। कापूस आयातीवर 31 डिसेंबर पर्यंत 0 कराचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।